तर बातमीपत्रात आपलं स्वागत। आपण बघतोय बारामती तालुक्यातून एक मोठी अपडेट येते। बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन सुनेत्रा पवार होणार अशी सूत्रांची माहिती आहे। कारण माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी अजित पवार होते। ब वर्ग गटातनं ते निवडून आले होते। त्यांच्या जाण्याने ती जागा आता रिक्त झालेली आहे आणि ब वर्ग गटातनं सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती आहे। क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। देविदास राखुंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। देविदास, काय अधिकचे अपडेट्स? सौरभ, आपण बघतोय की दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि त्यांच्यानंतर जी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची जी जागा होती ती आता रिक्त झालेली आहे। त्यामुळे या जागेची पोटनिवडणूक आता काही दिवसात लागू शकते। खरं तर ब वर्गातून अजित पवार हे निवडून आलेले होते आणि ती जागा रिक्त झाली। त्यामुळे आता ब वर्ग गटातून सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काही वेळापूर्वी सहयोग निवासस्थानी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांची पदाधिकाऱ्यांची बैठक देखील पार पडलेली आणि त्या बैठकीमध्ये त्यावरती शिक्कामोर्तब झालंय असं खतरनाक सूत्रांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार आता या रिक्त जागेवरती आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील पुढे सुनेत्रा पवारच होतील असं एकंदरीत सध्याचं चित्र आपल्याला दिसतंय। यासोबतच इतर ठिकाणीही ज्या जागेवरती अजित पवार होते त्या जागांवरती देखील पवार कुटुंबातील व्यक्तींची वर्णी लागू शकते असं एकंदरीत आताच्या घडामोडीवरून आपल्याला पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच देविदास, यावर लक्ष ठेवून असता त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेऊ। तुर्तास धन्यवाद।